शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी राजेंद्र हंडोरे. शेतकरी मित्रांनो, कांदा लागवडीमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतींचा आतापर्यंत आपण अभ्यास करत आलेलो आहे. त्याच्यामध्ये रेग्युलर ओळ पद्धत आहे, बेड पद्धत आहे, सरीवरंबा पद्धत आहे किंवा आता ही नवीन मल्चिंग पद्धत आहे. बरेच शेतकरी या मल्चिंग पद्धतीकडे आता वळताना दिसत आहे. पण काही बेसिक मुद्दे असे आहेत की जे आपल्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, स्टँडर्ड साईजचा मल्चिंग पेपर हा साधारण 4 फूट रुंदीपर्यंत येत असतो. त्याच्यामध्ये सिरियली 10 होल येतात. आता हा मल्चिंग पेपर आपल्याला पूर्ण बेडवर व्यवस्थित पसरावा लागेल, जेणेकरून आपले 10चे 10ही कांदे त्यात लागले जातील आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे त्याचा जोपासण्यासाठी मदत होणार आहे. शेतकरी बंधूंनो, इथं तुम्ही बघू शकता की हा टोटल बेड जो आहे हा साधारण 3.5 फुटाचा आहे. म्हणजे आपला 4 फुटाचा मल्चिंग पेपर हा पूर्ण बेड कव्हर होऊन साईडला ग्रिपसाठी आपल्याला इथं कामी येतो. साईडने जो काही उरतो त्याच्यावर आपल्याला मातीने तो झाकायचा आहे, जेणेकरून पुढे वाऱ्याने किंवा हवेने तो उडणार नाही. एकदा की बेड भिजवला, बऱ्यापैकी मल्चिंग पेपर हा त्या ओलीमुळे मातीला चिकटून राहतो, त्यामुळे उडण्याचे चान्सेस ही कमी होतात. शेतकरी मित्रांनो, वरचा 3.5 फुटाचा जो काही सरफेस आहे हा आपला ऍक्च्युअल लागवडीचं क्षेत्र येणार आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण ओळींमध्ये आपला कांदा लागणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, पण आपल्याला बेड तयार करणे आणि त्यावर मल्चिंग पेपर अंथरून लागवड करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. अशाच माहितीपूर्ण माहितीसाठी आम्हाला नक्की फॉलो करा, संपर्कात राहा. धन्यवाद.